मी राखी सोनाने स्वागत करते तुमचं भगवद्गीतेच्या अध्याय 14 मध्ये गुणत्रय विभाग योग। श्री भगवानुवाच परं भूय प्रवक्ष्यामि ज्ञानानाज्ञानमुत्तमं यज्ञात्वा मुनयः सर्वे परासिद्धीमितो गता। श्री भगवान म्हणाले, आणखी पुन्हा मी तुला सर्व ज्ञानातले परम उत्तम ज्ञान सांगतो, जे जाणल्याने सर्व मुनींना परमसिद्धी प्राप्त झाली आहे। श्रीकृष्णांनी 7व्या अध्यायापासून ते 12व्या अध्यायाच्या शेवटपर्यंत परम सत्य पुरुषोत्तम भगवंतांचे विशद वर्णन केले आहे। आता भगवान श्रीकृष्ण स्वतः अर्जुनाला अधिक प्रबोधन करीत आहेत। मनुष्याने जर हा अध्याय तात्विक ज्ञान पद्धतीने जाणून घेतला तर त्याला भक्ती योगाचे ज्ञान होईल। 13व्या अध्यायात स्पष्टपणे म्हटले आहे की विनम्र भावाने ज्ञानाची जोपासना केल्याने मनुष्य भौतिक जंजाळातून मुक्त होऊ शकतो। असे स्पष्ट आले आहे की भौतिक गुणांच्या संपर्कामुळे जीव या भौतिक प्रकृतीमध्ये बद्ध होतो। आता या अध्यायामध्ये ते गुण कोणते आहेत, ते सर्व कार्य करतात, ते कसे कार्य करतात, कसे बद्ध करतात आणि कशी मुक्ती प्रदान करतात याचे भगवंत वर्णन करतात। या अध्यायामध्ये वर्णिलेले ज्ञान हे आतापर्यंत इतर अध्यायामध्ये सांगितलेल्या ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ असल्याचे भगवंत स्पष्टपणे सांगतात। हे ज्ञान जाणून घेतल्यामुळे अनेक महान ऋषीमुनी सिद्धी प्राप्त केली आहे। वैकुंठ लोकात प्रविष्ट झाले असता भगवंत तेच ज्ञान अधिक स्पष्ट रूपात सांगत आहे। आतापर्यंत वर्णन केलेल्या इतर सर्व ज्ञानमार्गापेक्षा हे ज्ञान अतिशय श्रेष्ठ आहे आणि हे जाणून अनेकांनी सिद्धी प्राप्त केली आहे। यावर हे अपेक्षित आहे की जो हा 14वा अध्याय जाणतो त्याला सिद्धी प्राप्त होते। इद ज्ञानमुपाश्रित्य मम साज्ञामागता सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलयेन व्यथन्ति च। या ज्ञानामध्ये स्थिर होऊन मनुष्य माझ्या स्वतःसारख्या दिव्य स्वभावाची प्राप्ती करू शकतो। याप्रमाणे स्थिर झाल्यावर मनुष्य सृष्टीच्या वेळी जन्म घेत नाही किंवा प्रलयाच्या वेळी व्यथित होत नाही। परिपूर्ण दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर मनुष्य गुणात्मक दृष्ट्या भगवंताशी एकरूप होतो, अर्थात तो अन्य मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतो। तथापि तो आपल्या वैयक्तिक आत्मस्वरूप गमावत नाही। वेदांतून कळून येते की आध्यात्मिक विश्वातील वैकुंठ लोकांची प्राप्ती झालेले मुक्त लोक जीव भगवंताच्या दिव्य प्रेममय सेवेमध्ये संलग्न झाल्यामुळे सदैव भगवंताच्या चरण कमलांचे दर्शन घेतात। म्हणून मोक्षप्राप्तीनंतरही भक्त आपले वैयक्तिक स्वरूप गमावत नाही। सामान्यतः भौतिक जगतामध्ये जे काही ज्ञान आपल्याला मिळते ते त्रिगुणांनी प्रदूषित झालेले असते। जे ज्ञान त्रिगुणांनी प्रदूषित झालेले नसते त्या ज्ञानाला दिव्य ज्ञान असे म्हणतात। ज्या क्षणी मनुष्य हा दिव्य ज्ञानामध्ये स्थिर होतो त्या क्षणी तो भगवंताच्या स्तरावर स्थित होतो। ज्यांना वैकुंठ लोकांचे ज्ञान नाही त्यांचे म्हणणे असते की भौतिक देहाच्या भौतिक क्रियांपासून मुक्त झाल्यावर आध्यात्मिक स्वरूपही वैविध्यहीन बनवून निराकार बनते। तथापि या जगामध्ये प्रकृत वैविध्य आहे, तसेच आध्यात्मिक जगतातही वैविध्य असतेच। या वैविध्यतेचे ज्यांना अज्ञान आहे त्यांना वाटते की आध्यात्मिक जगत हे या भौतिक जगतातील वैविध्यहून पूर्णपणे भिन्न आहे, परंतु वस्तुतः आध्यात्मिक जगतामध्ये मनुष्याला आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होते। तेथील सर्व कर्मे आध्यात्मिक असतात आणि तेथील आध्यात्मिक स्थितीला भक्तिमय जीवन असे म्हटले जाते। तेथील वातावरण निर्दोष असते आणि तेथे मनुष्य गुणात्मक दृष्ट्या भगवंताशी एकरूप असतो। हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी आध्यात्मिक गुणांचा विकास करणे आवश्यक आहे। याप्रमाणे जो आध्यात्मिक गुणांचा विकास करतो तो भौतिक जगताच्या उत्पत्तीने तसेच विनाशानेही प्रभावित होत नाही। मम योनिर्महं ब्रह्म तस्मिन् गर्भे ददाम्यहं सभ्यं व सर्वभूतानां तदो भवति भारत। हे भारता, ब्रह्म नामक संपूर्ण भौतिक तत्व हे जन्माचा स्रोत आहे आणि या ब्रह्मालाच मी गर्भस्थ करतो। यामुळे सर्व जीवांचा जन्म शक्य होतो। जगताविषयीचे हे विस्तृत वर्णन आहे। जे काही घडते ते सर्व काही क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाच्या संयोगामुळे घडते। भौतिक प्रकृती आणि जीवांचे हे संयोगीकरण स्वतः भगवंतामुळे होते। महत्त्वता हे संपूर्ण सृष्टीचे कारण आहे आणि त्रिगुणांचा समावेश असणाऱ्या या महत्त्वालाच कधी कधी ब्रह्म म्हटले जाते। परमपुरुष महत्त्वामध्ये गर्भधारणा करतात आणि म्हणून असंख्य ब्रह्मांडाची उत्पत्ती शक्य होते।
या मतत्वाचे वेदांतमध्ये ब्रह्म असे वर्णन करण्यात आले आहे. तस्मादेत ब्रह्मणा नाम रूपमंच जायते परम पुरुषा ब्रह्मामध्ये बीजरूपी जीवांची गर्भधारणा करतात. आकाश, जल, तेज आणि वायू इत्यादींसहित सर्व 24 तत्वे म्हणजे भौतिक शक्ती आहे आणि या तत्वाच्या समूहालाच महत ब्रह्म किंवा भौतिक प्रकृती असे म्हणतात. 7व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे या अपरा प्रकृतीच्या पलीकडे एक प्रकृती आहे व तिला परा प्रकृती जीव असे म्हणतात. भौतिक प्रकृतीशी परा प्रकृतीचा संयोग या भगवंताच्या इच्छेमुळे होतो आणि त्यानंतर या भौतिक प्रकृतीपासून सर्व जीवांचा जन्म होतो. भाताच्या राशीत विंचू आपली अंडी घालतो आणि कधी कधी म्हटले जाते की विंचू तांदळापासून जन्मतो, परंतु भात विंचवाच्या जन्माचे कारण होत नाही. वास्तविकपणे मादीने अंडी घातलेली असतात. त्याचप्रमाणे भौतिक प्रकृती ही जीवांच्या जन्माचे कारण नसते. भगवंत हे स्वतः बीज प्रदान करतात आणि असे दिसते की जीव हे प्रकृतीपासून उत्पन्न झाले आहेत. म्हणून प्रत्येक जीवाला आपल्या गतकर्माच्या नुसार भौतिक प्रकृतीने प्रदान केलेले निरनिराळ्या प्रकारचे शरीर प्राप्त होते. याप्रमाणे तो आपल्या गतकर्माच्या नुसार शरीराद्वारे सुख किंवा दुःख भोगतो. या प्राकृत जगतात जीवांच्या सर्व अभिव्यक्तीचे कारण भगवंत आहेत. सर्व योनीषु कौन्तेय मूर्तयः संभवति या तासा ब्रह्म महद्योनिरा बीज प्रदम पिता. हे कोणते भौतिक प्रकृतीमध्ये जन्म घेऊन सर्व योनी प्रकट होत असतात आणि मी बीज प्रदान करणारा पिता आहे. या श्लोकामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की भगवान श्रीकृष्ण हे सर्व जीवांचे मूळ पिता आहेत. प्राणी मात्र म्हणजे अपरा प्रकृती आणि परा प्रकृतीचा संयोग होय. असे जीव केवळ याच ग्रहलोकात आढळतात असे नाही, तर अत्युच्च ब्रह्मलोकासहित इतर सर्व लोकांवर आढळतात. भूमी, पाणी, अग्नी इत्यादी सर्व ठिकाणी जीव आहेत आणि हे जीवांचे प्रकटीकरण प्रकृती मातेमुळे आणि श्रीकृष्णांनी बीज प्रदान केल्यामुळे होते. तात्पर्य हेच आहे की भौतिक जगतामध्ये जीवांची गर्भधारणा केली जाते आणि हे जीव आपल्या पूर्वकर्मानुसार सृष्टीच्या उत्पत्ती समय विविध रूपांमध्ये प्रकट होतात. सत्वरजस्तम इति गुणा प्रकृती संभवः निबंधन्ति महाबाहो देहे देही नमं व्ययम्. भौतिक प्रकृती सत्व, रज आणि तम या 3 गुणांनी बनलेली आहे. हे महाबाहू अर्जुन, जेव्हा जीव प्रकृतीच्या संपर्कात येतो तेव्हा या त्रिगुणांमुळे तो बद्ध होतो. जीव हा दिव्य असल्यामुळे त्याला भौतिक प्रकृतीशी मुळीच कर्तव्य नसते. तरी भौतिक जगताद्वारे बद्ध झाल्यामुळे तो त्रिगुणांच्या वर्चस्वाखाली कार्य करीत असतो. प्रकृतीच्या विविध स्वरूपांनुसार जीवांना निरनिराळ्या प्रकारची शरीरे प्राप्त झाल्यामुळे त्यांना त्या प्रकृतीला अनुसरून कार्य करावे लागते. हेच विविध प्रकारच्या सुख दुःखाचे कारण आहे. तत्र सत्व निर्मलत्वा त्वप्रकाशं नायनं सुख संदेन बंधाती ज्ञान संदेन चानग. हे अनघ अर्जुना, सत्वगुण इतरांपेक्षा कर्मळ असल्यामुळे निर्मळ असल्यामुळे प्रकाशमयी आहे आणि हा मनुष्याला सर्व पापांतून मुक्त करतो. जे सत्वगुणांमध्ये स्थित आहे ते सुख आणि ज्ञानाच्या भावनेने बद्ध होतात. भौतिक प्रकृतीने बद्ध झालेले जीव विविध प्रकारचे आहेत. कोणी सुखी, कोणी खूप उद्योगी तर कोणी असहाय्य असतो. हे सर्व मानसिक विकार जीवांच्या प्रकृतीत बद्धावस्थेला कारणीभूत असतात. निरनिराळ्या प्रकारे हे कसे बद्ध होतात याचे वर्णन भगवद्गीतेच्या या विभागात करण्यात आले आहे. यामध्ये सत्वगुणांचा सर्वप्रथम विचार करण्यात येतो. प्राकृत जगतामध्ये सत्वगुणांचा विकास केल्याने मनुष्य इतर प्रकारे बद्ध झालेल्या मनुष्यापेक्षा सुज्ञ किंवा बुद्धिमान होतो. सत्वगुणी मनुष्य हा भौतिक दुःखांनी तितकासा प्रभावित होत नाही आणि भौतिक ज्ञानामध्ये प्रगती करावयाची जाणीव त्याला असते. सत्वगुणांचा प्रतिनिधीकरण प्रकार म्हणजे ब्राह्मण होय, कारण तो सत्वगुणात स्थित असतो. सत्वगुणी मनुष्य पापकर्माच्या फळापासून प्राय मुक्त करतो. या पापाच्या अभावाच्या जाणीवेमुळे त्याला सुखाचा अनुभव येतो. वास्तविकपणे वेदांमध्ये म्हटले आहे की सत्वगुण म्हणजे विविध ज्ञान आणि अधिक सुख होय. येथे अडचण कशी आहे की जेव्हा जीव सत्वगुणांमध्ये स्थित होतो तेव्हा त्याला असा भ्रम होतो की आपणच अधिक ज्ञानी आहोत व इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत आणि या समजुतीमुळेच तो बद्ध होतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे वैज्ञानिक आणि तत्वज्ञानी होत. प्रत्येकाला आपल्या ज्ञानाचा फार अभिमान असतो आणि सामान्यतः दोघांचेही राहणीमान उच्च दर्जाचे असल्यामुळे त्यांना एक प्रकारच्या भौतिक सुखाचा अनुभव होतो.
बद्ध जीवनातील या सुखाच्या भावनेमुळे तो सत्वगुणाद्वारे बद्ध होतात. याप्रमाणे त्यांना सत्वगुणी कर्म करण्याचे आकर्षण असते आणि जोपर्यंत त्यांना अशा प्रकारे कर्म करण्याचे आकर्षण असते तोपर्यंत त्यांना प्राकृतिक गुणांना अनुसरून कोणत्या ना कोणत्या प्रकारचे शरीर धारण करावेच लागते. म्हणून त्यांना मोक्षप्राप्ती किंवा वैकुंठ लोकांची प्राप्ती होण्याची संभावना नसते. पुन्हा पुन्हा सत्वगुणी मनुष्य तत्ववेत्ता, वैज्ञानिक इत्यादी बनू शकतो आणि पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूच्या दुस्तर चक्रामध्ये त्याला भटकावे लागते. परंतु मायाजनित मोहामुळे मनुष्याला वाटते की हे जीवन सुखकारक आहे. रजो रागात्मक विद्धी तृष्णा संदन समुद्रम तन्निबद्धांती कोणतेय कर्म संदेन देहिनम. हे कोणतेया असंख्य वासना आणि महत्वाकांक्षामुळे रजोगुण उत्पन्न होतो आणि यामुळे देहधारी जीव सकाम कर्माशी बांधला जातो. रजोगुणाचे लक्षण म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्यातील आकर्षण होय. स्त्रीला पुरुषाचे आणि पुरुषाला स्त्रीचे आकर्षण असते. यालाच रजोगुण म्हटले जाते. आणि या गुणाच्या वृद्धीने मनुष्यामध्ये भौतिक उपभोग घेण्याची तीव्र आकांक्षा उत्पन्न होते. इंद्रिय तृप्ती करण्याची इच्छा उत्पन्न होते. रजोगुणी मनुष्याला इंद्रिय तृप्तीकरिता समाज किंवा देहाकडून मान प्रतिष्ठा प्राप्त करण्याची इच्छा असते आणि त्याला सुंदर पत्नी, घर, गोंडस मुले इत्यादी गोष्टींची इच्छा असते. हे सर्व रजोगुणामुळे घडते. जोपर्यंत मनुष्य या गोष्टीच्या मागे लागलेला असतो तोपर्यंत त्याला अतिशय कठीण परिश्रम करावे लागतात. यास्तव या ठिकाणी स्पष्टपणे म्हटले आहे की असा मनुष्य कर्मफलांवर आसक्त होतो आणि म्हणून या कर्मामुळेच तो बद्ध होतो. आपल्या पत्नीला, मुलाबाळांना आणि समाजाला संतुष्ट ठेवण्यासाठी आणि आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी त्याला कर्म करावे लागते. म्हणूनच सर्व जग प्राय रजोगुणीच असते. आधुनिक संस्कृती ही रजोगुणात प्रगत झाली आहे. पूर्वीच्या काळी सत्वगुणी अवस्था हे प्रगत मानली जात असे. सत्वगुणी मनुष्यांना जर मोक्षाची संधी नसेल तर रजोगुणांमध्ये बद्ध झाल्याबद्दल काय बोलावे. तमस्त्वज्ञानंजं विद्धी मोहन सर्व देहिनां प्रमादालस्य निद्राभि सत्निबद्धानि भारत. हे भारता, अज्ञानापासून उत्पन्न झालेला तमोगुण हा सर्व देहधारी जीवांचा मोह असल्याने जाण, प्रमाद, आळस आणि निद्रा हे तमोगुणाचे परिणाम आहेत व ते बद्ध जीवाला बंधनकारक ठरतात. या श्लोकामधील तू या शब्दाचे विशेष आयोजन अत्यंत महत्वपूर्ण आहे. हा अर्थ आहे की तमोगुण हा शब्द बद्ध जीवांचा एक अत्यंत विशिष्ट गुण आहे. तमोगुण हा सत्वगुणाच्या अगदी विपरीत आहे. सत्वगुणामध्ये ज्ञानाच्या विकासामुळे मनुष्य सारासर जाणू शकतो, पण तमोगुण हा याच्या अगदी विपरीत आहे. तमोगुणामुळे प्रभावित झालेला भ्रांत होतो आणि असा म्हणून या तथ्य जाणू शकत नाही. या वास्तव प्रगती होण्याऐवजी त्याची अधोगती होते. तमोगुणाची व्याख्या वेदांमध्ये पुढील प्रमाणे करण्यात आली आहे. प्रत्येक जण पाहू शकतो की आपल्या आजोबांचा मृत्यू झाला आहे आणि स्वतःचाही मृत्यू होणार आहे, कारण मनुष्य हा मर्त्य आहे. तसेच ते जन्म देणारी मुलेही मृत्यूपंथात जाणार आहे. म्हणून मृत्यू हा निश्चित आहे. तरीही लोक मूर्खपणे धनसंचय करीत आहेत आणि सनातन धर्माची उपेक्षा करून रात्रंदिवस परिश्रम करीत आहेत. हाच प्रमाद आहे. आपल्या मूर्खपणामुळे तो आध्यात्मिक उन्नती करण्यास उत्सुक नसतात. असे लोक अत्यंत आळशी असतात. जेव्हा त्यांना आध्यात्मिक सत्संगासाठी नियमित केली जाते तेव्हा त्यांना अशा गोष्टींमध्ये मुळीच स्वारस्य नसते. असे लोक रजोगुणामुळे द्वारे नियंत्रित मनुष्यांप्रमाणे सक्रियही नसतात. म्हणून तमोगुणी मनुष्याचे आणखी एक लक्षण आहे, तो आवश्यकतेपेक्षाही अधिक झोपतो. वस्तुतः 6 तास झोप पुरेशी असते, परंतु तमोगुणी मनुष्य दिवसातून किमान 10 ते 12 तास झोपतो. असा मनुष्य सदैव खिन्न असतो आणि मादक पदार्थ व झोपेच्या आहारी गेलेला असतो. तमोगुणाद्वारे बद्ध झालेल्या मनुष्याची लक्षणे आहेत. सत्वसुखे सज्जयंती रज कर्मणी भारत ज्ञानमातृत्व तम प्रमादे संजयम्युत. हे भारता, सत्वगुण मनुष्याला सुखाने बांधतो, रजोगुण सकाम कर्माशी बांधतो आणि तमोगुण त्यांचे ज्ञान आवृत्त करून मूर्खपणाशी बांधतो. सत्वगुणी मनुष्य हा आपल्या कर्माने किंवा तात्विक शोधाने मनुष्य संतुष्ट असतो. उदाहरणार्थ तत्वज्ञानी, वैज्ञानिक किंवा शिक्षण तज्ञ आपापल्या विशिष्ट ज्ञानक्षेत्रामध्ये संलग्न असतात आणि त्यातच ते समाधानी असतात. रजोगुणी मनुष्य हा सकाम कर्मामध्ये संलग्न झाले असतो आणि आपल्याला शक्य असेल तितके धनार्जन करतो आणि सत्कार्याकरिता त्याचा उपयोग करतो. कधी कधी तो रुग्णालये बांधतो, धर्मार्थ संस्थांना दान करतो इत्यादी रजोगुणी मनुष्यांची लक्षणे आहेत. तमोगुण मनुष्याचे ज्ञान आच्छादित करतो. तमोगुणाच्या प्रभावाखाली मनुष्य जे काही करतो ते त्या किंवा इतरांच्याही भल्यासाठी नसते.
रजस्तमच्च भियो सत्य भवति भारत रजसत्व तमेचैव तमसत्व रजस्तथा। हे भारता, कधी कधी रजोगुण व तमोगुण यांचा पाडाव करून सत्वगुण प्रमुख होतो, कधी कधी रजोगुण सत्व आणि तम यांचा पाडाव करतो आणि इतर वेळी तमोगुण सत्व आणि रज याचा पाडाव करतो। याप्रमाणे वर्चस्वासाठी निरंतर स्पर्धा सुरू असते। जेव्हा रजोगुण प्रमुख होतो तेव्हा सत्व आणि तमोगुण याचा पाडाव होतो, जेव्हा सत्वगुण प्रधान करतो तेव्हा रज आणि तम याचा पाडाव होतो आणि तमोगुण प्रभावी असला तेव्हा रज आणि तत्व याचा पाडाव होतो। ही स्पर्धा सदैव सुरूच असते। म्हणून ज्याला खरोखर कृष्ण भावनेमध्ये उन्नती करण्याची इच्छा आहे त्याला त्रिगुणांच्या पलीकडे जाणे आवश्यक आहे। विशिष्ट गुणांचे प्रामुख्य हे व्यवहारातच कार्यरत, खाण्यापिण्यात इत्यादी गोष्टींमुळे दिसून येते। या सर्वांचे वर्णन पुढील अध्यायामध्ये करण्यात येईल, परंतु जर मनुष्याची इच्छा असेल तर अभ्यासाने तो रजोगुण आणि तमोगुण यांचा पाडाव करून सत्वगुणाची वृद्धी करू शकतो। त्याचप्रमाणे रजोगुणाची वृद्धी करून सत्व आणि तम याचा पाडाव करू शकतो किंवा तमोगुणाची वृद्धी करून सत्व आणि रज यांचा पराजय करू शकतो। जरी प्रकृतीचे हे 3 गुण असले तरी मनुष्य जर निश्चयी असेल तर त्याला सत्वगुणाचा कृपालाभ प्राप्त होऊ शकतो। यामुळे या सत्वगुणाच्या पलीकडे जाऊन विशुद्ध सत्वगुणाचा स्थित होऊ शकतो। या विशुद्ध सत्वगुण युक्त गुण अवस्थेला वासुदेव अवस्था असे म्हटले जाते आणि या अवस्थेमुळे मनुष्य भगवत विज्ञान जाणू शकतो। विशिष्ट कार्याच्या लक्षणावरून मनुष्य कोणत्या गुणामध्ये विस्थित आहे हे समजू शकतो। सर्वद्वारेषु देहेऽस्मिन् प्रकाशो उपजायते ज्ञान यदा तदा विद्याद्वी वृद्ध सत्वमित्यमुत। जेव्हा देहाची सर्व द्वारे ज्ञानाने प्रकाशित होतात तेव्हा सत्वगुणाच्या प्रकटीकरणाचा अनुभव होऊ शकतो। 2 नेत्र, 2 कान, 2 कानपुड्या, 2 नाक, 2 तोंड, जनेंद्रिय आणि गुद अशी शरीरामध्ये 9 द्वारे आहेत। जेव्हा प्रत्येक द्वार सत्वगुणाच्या लक्षणाने प्रकाशित होतो तेव्हा मनुष्य सत्वगुणाची वाढ झाली असे समजावे। सत्वगुणामध्ये मनुष्य सर्व गोष्टी योग्य स्थितीत पाहू शकतो, सर्व गोष्टी योग्य रीतीने ऐकू शकतो आणि सर्व गोष्टींची रुची यथार्थ रीतीने होऊ शकते। मनुष्य अंतर्बाह्य शुचीभूत होतो, प्रत्येक इंद्रियरूपी द्वारामध्ये सुखाची वृद्धी होते। ही सत्वगुणाची अवस्था आहे। लोभ प्रवृत्तिरारंभश्च कर्मनाशा यमपृष्ठः रजसेनातिजायन्ते विविधे भारतवर्षभ। हे भरतवर्षभ, जेव्हा रजोगुणामध्ये वृद्धी होते तेव्हा अत्याधिक आसक्ती, सकम कर्म, महत्प्रयास, अनियंत्रित इच्छा आणि लालसा इत्यादी लक्षणे उत्पन्न होतात। रजोगुणी मनुष्य त्याने प्राप्त केलेल्या स्थितीत कधीच संतुष्ट राहत नाही। आपला दर्जा वाढविण्याची त्याला सदैव लालसा असते। जर त्याला राहण्याकरिता निवासस्थान बांधण्याची इच्छा असेल तर राजवाड्याप्रमाणेच घर बांधण्याची प्रयत्नाची पराकाष्ठा करतो, जणू काय तो त्या घरामध्ये नित्य वास करणारा आहे। इंद्रिय तृप्ती करण्याची त्याच्यामध्ये तीव्र इच्छा उत्पन्न होते। त्याच्या इंद्रिय तृप्तीला अंतच नसतो। त्याला सदैव आपल्या कुटुंबाबरोबर आपल्या घरात राहून नंतर इंद्रिय तृप्ती करीत राहण्याची इच्छा असते। याचा कधीच शेवट होत नाही। ही सर्व लक्षणे रजोगुणाची द्योतक आहेत। अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च तमस्ते तानि जायन्ते विवृद्धे कुरुनंदन। हे कुरुनंदन, जेव्हा तमोगुणामध्ये वृद्धी होते तेव्हा अहंकार, निष्क्रियता, मूर्खपणा आणि मोहही प्रकट होतात। जेव्हा प्रकाश नसतो तेव्हा ज्ञानाचा अभाव असतो। तमोगुणी मनुष्य हा नियामक तत्वानुसार कार्य करीतच नाही, त्याला आपल्या लहरीप्रमाणे व्यर्थ कर्म करण्याची इच्छा असते। जरी त्याच्याकडे योग्य ती कार्यक्षमता असली तरी तो कधीही प्रयत्न करीत नाही, याला मोह असे म्हणतात। त्याच्या ठिकाणी चेतना असली तरी त्याची जीव निष्क्रियच असते। ही सर्व तमोगुणी मनुष्याची लक्षणे आहेत। यदा सत्वे प्रवृद्धे तू प्रलय याति भेदभृत देहभृत तदोत्तमदमविद्या लोकान मराम प्रीतिपद्यते। जेव्हा मनुष्याचा सत्वगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो महर्षीच्या उच्चतर पवित्र ग्रह लोकांना प्राप्त होतो। सत्वगुणी मनुष्याला ब्रह्मलोक, जनलोक इत्यादी सारख्या उच्च लोकांची प्राप्ती होते आणि या ठिकाणी तो सदैव सुखाचा उपभोग घेतो। अंमलाट
हा शब्द महत्वपूर्ण आहे, अर्थात रज आणि तमो गुणातून मुक्त. भौतिक जगतामध्ये अशुद्ध आहे, परंतु सत्वगुण हा भौतिक जगतातील सर्वाधिक शुद्ध रूप आहे. निरनिराळ्या प्रकाशाच्या जीवांसाठी निरनिराळ्या ग्रहलोक आहेत. त्यांना सत्वगुणामध्ये मृत्यू होतो. त्यांची महान भक्ती आणि महर्षी वास करीत असलेल्या उच्चतर लोकांमध्ये उन्नती होते. रजसी प्रलय तत्वा कर्मसंधीषु जायते तथा प्रलीनस्तमसी मूढयोनिषु जायते. जेव्हा मनुष्याचा रजोगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो सकाम कर्मामध्ये संलग्न झालेल्या मनुष्यात जन्म घेतो, आणि जेव्हा तमोगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो पशु योनीमध्ये जन्म घेतो. आत्म्याला मनुष्य जन्म प्राप्त झाला की त्याने पुन्हा कधीच अधपतन होत नाही, अशी काही लोकांची धारणा असते, परंतु ही धारणा चुकीची आहे. या श्लोकानुसार जर मनुष्याने तमोगुण विकसित केला तर मृत्यूनंतर त्याचे पशुयोनीत अधपतन होते, जेथून पुन्हा मनुष्य जन्म प्राप्त करण्यासाठी त्याला उत्क्रांती गमनाने स्वतःची उन्नती करावी लागते. म्हणून जे खरोखर मनुष्य जीवनाचे गांभीर्य जाणतात त्यांनी सत्वगुणाचा विकास केला पाहिजे आणि सत्संगाद्वारे त्रिगुणातील होऊन कृष्ण भावनेमध्ये स्थित झाले पाहिजे. हेच मनुष्य जीवनाचे ध्येय आहे. अन्यथा मनुष्याला पुन्हा मनुष्य योनीत प्राप्त होईल याची हमी देता येत नाही. कर्मण सुकृतस्याहु सात्विक निर्मल फलम रजस्तु फल दुःखम ज्ञानतमस फलम. पुण्यकर्माचे फळ शुद्ध असते आणि सत्वगुणामध्ये असल्याचे म्हटले जाते, परंतु रजगुणामध्ये केलेल्या कर्माचे फळ म्हणजे दुःख आहे आणि तमोगुणामध्ये केलेल्या कर्माचे फळ म्हणजे मूर्खपणा आहे. सत्वात् जायते ज्ञान रजस लोभ एव च प्रमाद मोह तमसो भवतो ज्ञानमेव च. सत्वगुणापासून वास्तविक ज्ञान उत्पन्न होते, रजगुणापासून लोभ उत्पन्न होतो आणि तमोगुणापासून प्रमाद मोह आणि अज्ञान उत्पन्न होते. उर्जगच्छन्ति सत्त्वस्था मध्ये निष्ठन्ति राजसा जग न गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसा. सत्वगुणी मनुष्य क्रमशः ऊर्ध्वगतीने उच्चतर लोकांमध्ये जातात. रजगुणी मनुष्य पृथ्वी लोकात वास करतात आणि जे निंद्य तमोगुणी स्थित आहेत त्यांचे नरक लोकात अधपतन होते. नान्य गुणेभ्य कर्तार यदा दृष्टानुपश्यन्ति गुणेभ्यश्च परवेत्ति मद्भावसो दिगच्छति. जेव्हा मनुष्य योग्य रीतीने पाहतो की सर्व कर्माचा प्राकृतिक गुणांखरेच इतर कोणतेही करता नाही आणि जो या सर्व गुणांच्या पलीकडे नान्य गुणेभ्य कर्तार यदा दुष्टानुपश्यन्ति गुणेभ्यश्च परावेत्ति मद्भावसोऽधि गच्छति. जेव्हा मनुष्य योग्य रीतीने पाहतो की सर्व कर्माचा प्राकृतिक गुणांखेरीज इतर कोणीही करता नाही आणि जो या सर्व गुणांच्या पलीकडे असणाऱ्या परमपुरुषाला जाणतो तो माझ्या आध्यात्मिक स्वभावाला प्राप्त होतो. गुणानेतानन्तीत्य त्रिदेही देहस भुवान जन्म मृत्यू जरा दुःखे विमुक्तो मृतश्वन्तुने. जेव्हा देहधारी किंवा भौतिक शरीराशी संबंधित या त्रिगुणांच्या पलीकडे जाण्यास समर्थ होतो तेव्हा तो जन्म मृत्यू जरा आणि यापासून होणाऱ्या दुःखातून मुक्त होऊन याच जीवनात अमृताचा उपभोग घेऊ शकतो. अर्जुन उवाच कैलिंदेस्नि गुणान्ते नेतान् तितो भवन्ति प्रभो किमाचार कथ चैतांसी गुणावर्तिते. अर्जुनाने विचारले, हे प्रभो, त्रिगुणांच्या अवतीत असणारा मनुष्य कोणत्या लक्षणांनी ओळखला जातो, त्याचे आचरण कसे असते आणि तो प्राकृतिक गुणांच्या पलीकडे कसा जातो. श्री भगवान उवाच प्रकाश च प्रवृत्ती च मोहमेव च पांडव न द्वेष्टी संप्रवृत्तानि न निवृत्तानि कांडन्ति उदासीन वदासीनो गुणैर्यो न विचाल्यते गुणावर्तन्त इत्येव यो वष्टिन्ति तिनेडते.
सम दुःख सुख स्वस्थ समलोष्टाश्मकान्नद तुल्य प्रिया प्रियो धीरस्तु लंदिनांद संतुष्टी मानापानान योत्तुल्य स्तुल्यो मित्रारी पक्षयो सर्वारंभ परित्यागी गुणातीत स उच्यते. श्री भगवान म्हणाले, हे पांडुपुत्र, जो प्रकाश आसक्ती आणि मोह याची उपस्थिती असताना त्याचा द्वेष करीत नाही किंवा ते नाहीसे झाले तरी त्यांची आकांक्षा करीत नाही, तो त्रिगुणांच्या प्रभावामध्येही अविचलित आणि निश्चल राहतो आणि केवळ त्रिगुणच सक्रिय आहे ते जाणून उदासीन आणि दिव्य राहतो. जो आत्मस्थित आहे आणि सुख दुःखाला सारखेच मानतो, जो माती दगड आणि सोन्यामध्ये समदृष्टीने पाहतो, जो प्रिय आणि अप्रिय याबद्दल समभाव राखतो, जो धीर आहे आणि स्तुती न निंदा मान व अपमान याकडे समभावाने पाहतो, जो मित्र आणि शत्रू यांच्याशी सारखीच वर्तणूक करतो आणि ज्याने सर्व भौतिक कर्माचा परित्याग केला आहे, त्या मनुष्याला गुणातील स्थित म्हटले आहे. माच योद्व्यंभिचारेण भक्ती योगेन सेवते सगुणान् समन्वित्य तान्व ब्रह्मभूताय कल्पते. जो मनुष्य सर्व परिस्थितीत एकनिष्ठ होऊन पूर्णतया भक्तीमध्ये संलग्न होतो, तो तात्काळ त्रिगुणांच्या पलीकडे जातो आणि ब्रह्मस्तरापर्यंत उत्पन्न होतो. ब्राह्मणो हि प्रतिष्ठाः मम मृतस्याव्ययस्य च शाश्वतस्य धर्मस्य सुखस्य कांतियकस्य च. आणि परमसुखाची स्वाभाविक स्थिती असणाऱ्या अमृत अव्यय आणि शाश्वत निर्विशेष ब्रह्मज्योतीचा आधार मी आहे. स्वभावतः जीव हा ब्रह्मस्वरूप असला तरी त्याला भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याची इच्छा असते आणि यास्तव पतन होते. आपल्या स्वरूप स्थितीमध्ये जीव त्रिगुणातील असतो, परंतु भौतिक प्रकृतीच्या संघाने तो त्रिगुणामध्ये बद्ध होतो. या त्रिगुणांच्या संघामुळे त्यांच्यामध्ये प्रकृतीवर स्वामित्व गाजविण्याची इच्छा ही राहतेच. पूर्णपणे कृष्ण भावनाभावित होऊन भक्तीमध्ये संलग्न झाल्यामुळे तो तात्काळ दिव्यावस्थेमध्ये स्थित होतो आणि प्रकृतीवर स्वामित्व गाजविण्याची इच्छा अवैध इच्छा नष्ट होते. म्हणून श्रवण कीर्तन स्मरण आदी प्रारंभ करून होणाऱ्या भक्तियोगाचा भक्तांच्या संघामध्ये अभ्यास केला पाहिजे. हळूहळू अशा सत्संगामध्ये आध्यात्मिक गुरुच्या कृपेने मनुष्याची प्रकृतीवर स्वामित्व गाजविण्याची इच्छा नाहीशी होते आणि तो दृढपणे दिव्य प्रेममयी भगवत सेवेमध्ये स्थित होतो. या विधीचे विस्तारित वर्णन या अध्यायाच्या 22व्या श्लोकापासून ते शेवटच्या श्लोकापर्यंत करण्यात आले आहे. भगवत भक्ती अत्यंत सुलभ आहे. मनुष्याने सदैव भगवत सेवेमध्ये युक्त राहावे, भगवत प्रसाद ग्रहण करावा, भगवंताच्या चरण कमलांना अर्पिलेल्या फुलांचा सुगंध घ्यावा, भक्तांनी लीलास्थळांना भेट द्यावी, त्याच्या विविध लीलांमध्ये अध्ययन करावे, भगवंत आणि त्यांच्या भक्तांमधील प्रेमाच्या आदान प्रदानाबद्दल श्रवण करावे, सदैव दिव्य हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे महामंत्राचा जप करावा आणि भगवंत व त्यांच्या भक्तांच्या आविर्भाव अथवा तिरोभाव दिनी उपवास करावा. अशा विधींचे पालन केल्याने मनुष्य सर्व भौतिक कर्मातून पूर्णपणे अनासक्त होतो. जो याप्रमाणे ब्रह्मज्योतीच्या स्थिरावत स्थित होतो तो गुणात्मक दृष्ट्या भगवंताच्या समानच असतो. अशा प्रकारे भगवद्गीतेच्या गुणत्रय विभाग योग या 14व्या अध्यायावरील भक्ती योद्धा वेदांश भाष्य संपन्न.